डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था लोणी खुर्द द्वारा संचलित श्रीमती देवबाई प्राथमिक शाळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत अत्यंत चांगला प्रतिसाद दिला। या स्पर्धेतील विजेत्यांना दिनांक 12 एप्रिल रोजी आमदार श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती राजेश लोणी यांनी बोलताना दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंतीनिमित्त आम्ही आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रीमती देवबाई प्राथमिक शाळेमध्ये सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे। तरी या आयोजनामध्ये तालुक्यातील व आमच्या इथली पंचक्रोशीतील बऱ्याचशा शाळांना जाऊन आम्ही भेटी दिल्या। त्यांनी बरेचसे विद्यार्थी इथे पाठवलेले आहेत। तरी या स्पर्धा परीक्षेमध्ये जवळपास 200च्या जवळपास विद्यार्थी यांनी सहभाग घेतलेला आहे आणि आता 10 वाजता या स्पर्धा परीक्षेचे आयोजन केलेलं आहे। 10 वाजता सर्वजण इथं विद्यार्थी बरेचसे उपस्थित सुद्धा झालेले आहेत। म्हणून हे जे आयोजन केलेलं आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं काहीतरी मुलांना वेगळं ज्ञान भेटावं आणि वेगळं काहीतरी व्हावं म्हणून आम्ही या परीक्षेचे आयोजन केलेलं आहे। तरी या परीक्षे आयोजनासाठी आमच्या संस्थेच्या अध्यक्षा अनुषाबाई निवृत्तीराव लोणे यांच्या शुभहस्ते व संभाजीरामजी लोणे उपसरपंच लोणीचे यांच्या दोघांच्या शुभहस्ते येथे या स्पर्धा परीक्षेचे उद्घाटन होणार आहे। आणि या परीक्षेसाठी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक दीपक कदम शामू यांनी सर्वांनी परिश्रम घेतलेत आणि ह्या परीक्षेचे आयोजन केले। म्हणून याच्यासाठी आम्ही याच्यामध्ये 2 गट तयार केलेत, 1 ते 4 आणि 5 ते 8 असे 2 गट तयार केलेत आणि या दोन्ही गटाला 3 पारितोषिक ठेवलेत। पहिलं पारितोषिक 2100 रुपये, दुसरं 1100 आणि तिसरं 700 असे दोन्ही गटाला 2 वेगळे असे ठेवलेले आहेत। म्हणून आम्ही या परीक्षेचे आयोजन केलेलं आहे। म्हणून सर्व विद्यार्थी इथं जमलेले आहेत आणि हे असं आयोजन आम्ही दरवर्षी करणार आहोत। दरवर्षी 2 वेळेस करणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने एक आणि नंतर माझे वडील निवृत्तीराव लोणे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, जेणेकरून आपल्या गोरगरीब जनतेचा गोरगरीब विद्यार्थ्याचा या सामान्य ज्ञान परीक्षेतून काही फायदा होईल आणि आपल्या भविष्यामध्ये पुढे ते काही घडू शकतील आणि त्यांना परीक्षा देण्याचं आणि स्टेज करीज येण्याचं हे दोन्ही पण आम्ही इथं शिकविणं आमचं चालू आहे। 12 एप्रिल रोजी आम्ही पारितोषिकाचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे। तरी 12 एप्रिलला आम्ही माननीय आमदार श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते आम्ही पारितोषिक देणार आहोत।